नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. पुणे डिजिटल मीडियाला पूर्ण 1 वर्ष झालं. नवीन वर्षामध्ये तुमचं पदार्पण होतंय. पुणे डिजिटल मीडिया आणि सर्व टीमला मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो. आपण जे आताची राजनीती जे चाललेली आहेत, आपण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष जे आहेत, तर त्याविषयी आताचे जे निवडणूक वारे म्हणून आता जे चाललेलं आहे, तर त्याविषयी पुणे डिजिटल मीडियाला आपण माहिती द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी प्रदेश उपाध्यक्ष स्टार प्रचारक म्हणून एवढंच सांगू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये करते. लोकांच्या हिताचे प्रश्न घेऊन दादा सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत एक चांगलं काम करतात आणि असे महाराष्ट्रासाठी नेते असणं फार गरजेचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न असतील, असे छोटे मोठे सगळे काही प्रश्न असतील त्याच्यावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून दादा काम करतायत आणि म्हणून महाराष्ट्राला गतीच्या मार्गाने नेण्याचा जो काम चाललेला आहे त्याच्यामध्ये दादाचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी आता लोकांना आवडू लागलेली आहे. घड्याळावर लोक आता फार खुश आहेत. आजचं निवडणुकीचं वातावरण पाहिलं. मी भिवंडीचा समन्वयक म्हणून भिवंडीला मी नेहमी जात आहे. रात्री जाऊन आलो. तेलुगू समाजाचे काही लोक आहेत, UPMPचे त्या ठिकाणी लोक आहेत, भोजपुरी आहेत, त्या ठिकाणी मुस्लिम समाज मोठा आहे. मुस्लिम समाज देखील आता दादांच्या आणि दादांच्या जो पक्ष आहे घड्याळ त्याच्यावर विश्वास ठेवू लागलेले आहेत की सर्वांना आम्ही आता बघितलं, परंतु कुणी आमच्या सुखादुःखामध्ये येत नाही, परंतु दादा आणि दादाचा पक्ष आमच्या पाठीशी उभे राहील असा त्यांना विश्वास वाटतोय. म्हणून त्या ठिकाणी अगोदर अबू आझमीची समाजवादी पार्टी 1 नंबरला होती, परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या ठिकाणी घड्याळ आमचं 1 नंबरवर येण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात नक्कीच आमचे चांगले सीट लागतील, नगरसेवक निवडून येतील. 29 महानगरपालिकेपैकी आमच्या जवळपास अर्ध्या महानगरपालिकेवर महापौर देखील बसतील असा आम्हाला विश्वास आहे. त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करत आहोत. दादाची आता पुण्यामध्ये रॅली आहे, फार मोठा झंझावात आहे. दादाच्या रॅलीमुळं लोकांमध्ये उत्साह आहे. एक काम करणारा नेता स्वतःचं घर बांधताना जेवढा एखादा आर्किटेक्ट, एखादा इंजिनियर त्या घराची पाहणी करत नाही, परंतु दादा एखाद्या सरकारी प्रपोजल जर पाहायला गेले तर लाईन लेवल वांब्यामध्ये काम आहे का बारकाईने पाहणी करतात. मग असा हित जोपासणारा एक महाराष्ट्राला कुटुंब समजून काम करणारा नेता जर आपल्याला मिळत असेल तर लोकांमध्ये फार उत्साह आहे आणि नक्कीच चांगले दिवस राष्ट्रवादीला येतील. आज पाहिलं असेल की महायुती म्हणून आम्ही लढत असताना सोयीचं राजकारण भाजपा करते. जर त्यांच्यासाठी वातावरण चांगलं असेल तर मग मैत्रीपूर्व लढत, आणि त्यांच्यासाठी वातावरण चुकीचं असलं की मग सर्वांना गोळा करून महायुती. हे असं म्हणजे काय म्हणतात, गरज सोडून वैद्य मोरो अशी जी भूमिका आहे, दुटप्पी भूमिका. आज तुम्हाला सांगतो, महायुती म्हणून आम्ही एकत्र असलो तरी एकमेकांच्या विरोधामध्ये एवढी मोठी टीका होते, ती टीका आम्हाला सहन न होण्यासारखी आहे. काल परवा रवींद्र चव्हाण म्हणाले, भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की दादांनी असं बोलू नये, नाहीतर आम्ही त्यांच्या जर काही काढल्या तर अडचणी निर्माण होतील. दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. दादांच्या बद्दल रवींद्र चव्हाणांनी असं बोलू नये. रवींद्र चव्हाणांना मी विनंती करू शकतो, कारण मी त्यांच्या एवढा मोठा नाहीये, परंतु त्यांना एक विनंती करू शकतो की तुमच्या अमित शहा तुमच्या नरेंद्र मोदींशी दादा बोलतील, तुम्ही दादावर बोलू नका. तुमची लेवल किती आहे? अध्यक्ष आहेत ते, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 40-50 वर्षाचा त्यांचा गाढा अनुभव आहे, काम करण्याचा हातखंडा आहे, दिलेला शब्द पाळण्याची भूमिका आहे आणि सेक्युलर विचार घेऊन तुमच्या बरोबर ते आहेत. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन, लोकशाही अण्णाभाऊंचा, अहिल्याबाई होळकरांचा, राजमाता जिजाऊंचा विचार घेऊन दादा चाललेले. जरी तुमच्या बरोबर असली तरी तुमचे विचारधारा तुमच्या बरोबर, आमची विचारधारा आमच्या बरोबर, हे दादांचं नेहमीच. मग आता जे रवींद्र चव्हाणांनी जे अपशब्द वापरलेत विलासराव देशमुख यांच्याविषयी, नाही बोलायला नको होतं. रवींद्र चव्हाण जरा जास्तच बोलतायत. काय होतंय, ओघाच्या भरामध्ये बोलून जात असतील पण नंतर त्यांनाही पश्चाताप होत असेल. विलासराव देशमुख देखील फार मोठे नेते होते. त्यांनी जसं दादा काम करतात तसंच काँग्रेसमध्ये अत्यंत प्रभावी काम केलेलं आहे. त्यांची मुलंही करतायत आणि या देशाला पुढे नेण्यासाठी ह्या सर्वांचा हातभार राहिलेला आहे. यशवंतराव चव्हाणांचे विचार घेऊन चालणारी काँग्रेस, मग त्याच्यात शरदचंद्रजी पवार आहेत, त्याच्यात आज दादाही त्यात तालमीत तयार झालेले आहे.
विलासराव देखील त्या तालमीत तयार झाले होते. मग अशा महान जे नेते होऊन गेले आणि जिवंत असताना ठीक आहे, पण मेल्यानंतर आपल्यातून निघून गेल्यानंतर अशी टीका करणं. अच्छा, जे वायफट आता जे बोलणं चाललंय, जेव्हा आपण धार्मिकच्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच्या विचारधारेला धरून ते म्हणतात त्यांची वेळ निघून गेली आहे आणि आता आपली वेळ आहे, तर अशा विचारधारेला त्यांच्यावर हे चालणं याविषयी काय म्हणतात? बघा, कुणाची वेळ गेली कुणाची वेळ येणार आहे हे काळ सांगतो. तुम्ही नाही ठरवायचं, ते निसर्ग ठरवत असतो. म्हणून ते आणि जिथं ऊन शब्द वापरलेत असे अपशब्द, त्याचा जाहीर निषेधच करतो. निषेध करतो आणि त्यांनी पुढे असे वाक्य बोलू नये. कारण त्यांनी विलासराव देशमुख होऊन दाखवावं, बोलून नाही दाखवावं. महाराष्ट्रासाठी विलासराव देशमुख व्हावं, त्यांनी हृदयात असतं, काम करावं. जे विलासरावांनी काम केली ती कामं रवींद्र चव्हाण यांनी करावी ना. तुम्ही अजितदादावर बोलताय, अजितदादा होऊन बघा ना, अजितदादा होऊन बघा, तेव्हा कळेल. सकाळी 6 वाजता उठा तुम्ही, सूर्यवंशी 10 वाजता उठता, 11 वाजता 12 वाजता तुम्ही ऑफिसमध्ये जाता, सरकारी काम आहे म्हणून कसंही करता, आणि तुम्ही अजितदादावर बोलता. जो माणूस सकाळी 5 वाजता उठतो, 6 वाजता आपल्या कामाची सुरुवात करतो, साईटवर 6 वाजता इंजिनियर सगळं प्रशासकीय यंत्रणा सज्ज असते. तुमची जेव्हा सकाळ होते तेव्हा दादाची दुपार होते. तो दादा आणि तुमच्यात काय फरक आहे? कमीत कमी रवींद्र चव्हाणांनी एवढं तरी बघावं. आणि कोणावर आपण बोलतोय? सूर्यावर थुकल्यानंतर स्वतःच्या अंगावर येईल. आम्ही जर नरेंद्र मोदीजीवर बोललो, आम्ही जर अमित भाई शहावर बोललो तर तुम्हाला बरं वाटेल का? म्हणून प्रत्येकाला आम्ही कोणाचा अवमान करत नाहीये. तुमचं पद मोठं आहे, त्या पद प्रमाणे तुमची पत आहे, तर ती पद सांभाळण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. पद आणि पद ह्या 2 गोष्टी या राजकारणामध्ये जो सांभाळतो तो फार मोठा लोकांचा एक म्हणतात ना, तो आवडता नेता म्हणून त्या ठिकाणी. आज शरणचंद्रजी पवार साहेब आहेत महाराष्ट्रामध्ये, लोकनेते आहेत. त्यांना लोकनेते ही पदवी त्यांनी नाही, आपण दिलेली, लोकांनी दिलेली. तर म्हणून अशा मोठ्या नेत्यांच्या बद्दल बोलताना थोडं विचार केला पाहिजे. आपली जीभ थोडीशी घसरून नाही दिली पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की त्या विलासराव बद्दल जे बोललेत त्याचा मी जाहीर निषेधच करतो. आणि पुढच्या पिढीला एक संदेश देणार आहे की राजकारणात जरी आलात तरी 2 गोष्टी राहा, किती मोठे झालात तरी जमिनीवर राहा, हवेत जाऊ नका. बरोबर. येत्या निवडणुकीमधलं जे आपलं आहे, तर राष्ट्रवादीतर्फे आपण मतदारांना किंवा नागरिकांना काय सांगू इच्छिता? नागरिकांना मी एकच आवाहन करेन की तुम्हाला मनुष्य किती चांगला आहे, पार्टी किती चांगली आहे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. सर्वसामान्यांचा विकास आपल्याला महत्वाचा आहे. माझ्या शेतकरी बळीराजाचा विकास करायचा आहे. माझ्या लाडक्या बहिणींचा जो आज योजना चालू आहे, दुबळ्या पाबळ्या बहिणींना 2-3 हजार का होईना मिळतात, त्याच्यामुळे तिला आधार आला. मग म्हणताना लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोराला, नाही का? हे गाणं आहे का नाही बाबासाहेबामुळं एक ओवी होऊन जाऊ द्या. हा, तर हे सगळं बाबासाहेबांच्या संविधानामुळे आम्हाला ताकद आली. आमचं पोरग शाळेत जाऊ लागलं, आमचा सरपंच झाला, आमचा तहसीलदार झाला, आमचा वकील झाला, डॉक्टर झाला, कलेक्टर झाला. पण देशाला संविधानाची गरज आहे. म्हणून नवीन पिढीला मी एकच सांगेन की राजकारणात आलात तर आपले व्यवसाय पहिले सांभाळा. जर व्यवसाय सांभाळताल तर तुम्ही भ्रष्टाचारी कधीच होणार नाही. कारण राजकारणात तुमच्याकडे व्यवसाय नसेल तर तुम्ही राजकारणातून पैसे कमवण्याचा व्यवसाय चालू कराल, त्याच्यामुळे तुम्ही भ्रष्टाचारी नेता म्हणून शिक्का पडेल. म्हणून तुम्ही व्यवसाय सांभाळला पाहिजे राजकारणात आल्याबरोबर. नंतर जनसेवा करा, परंतु स्वतःचं घर सांभाळून, स्वतःचा व्यवसाय सांभाळून मिळालेल्या वेळेमध्ये लोकांसाठी कामं करा. धन्यवाद सर. महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री महेश शिंदे सर, आपण त्यांची आज मुलाखत घेतली आणि त्यांची बातमी आज आपण त्यांचे विचार हे पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद.